हास्य विनोद, जोक्स बघा, जोरजोरात हसा. पिंकी ब्लाऊज शिवायला टेलरकडे गेली आणि म्हणाली, भाऊ ब्लाऊजच्या बाहेर नेटवाल्या ठेवा. या व्यवसायात नवीन असलेल्या टेलरने विचारले, 3G की 4G? पिंकीला शुद्धीवर आणायचे प्रयत्न सुरू आहेत. रणरण त्या उन्हात काही लोक बसची वाट बघत होते. काही वेळानं तिथं भिकारी आला आणि पैसे मागू लागला. प्रत्येकाला त्याला जमेल तसे पैसे दिले. सगळ्यांकडे मागून झाल्यावर त्याने पैसे मोजले आणि रिक्षात बसून निघून गेला. बस आली की नाही ते अजून कळू शकलेलं नाही. वर्गात विज्ञानाचा तास सुरू असतो. गुरुजी, न्यूटनचा नियम कोण सांगेल? बंड्या, सर पूर्ण नियम पाठ नाही, पण शेवटची ओळ माहीत आहे. गुरुजी, ठीक आहे बंड्या, सांग. बंड्या, आणि याला न्यूटनचा नियम असे म्हणतात. गुरुजींनी बंड्याला इतका धुतला की विचारू नका. नवरा दमून भागून कामावरून येतो आणि दाराची बेल वाजवतो. अनेकदा बेल वाजवूनही आतून काहीच प्रतिसाद येत नाही. बऱ्याच वेळानंतर बायको दरवाजा उघडते. नवरा संतापून, अगं किती वेळ लावशील दार उघडायला? अर्धा तास झाला मी बाहेर उभा आहे. बायको, ओरडायला काय झालं? अर्ध्या तासापासून तुम्हाला सांगते की 5 मिनिटात येते म्हणून. तुम्हाला कळत नाही का? गुरुजी जेव्हा मुलांना संघटनेचे महत्त्व विचारतात, गुरुजी, संघटनेत किती शक्ती असते याचं एक उत्तम उदाहरण द्या. बंड्या, गुरुजी, खिशात एक विडी असली तर सहज तुटते, पण विडीचा बंडल असला तर तुटत नाही. गुरुजींनी बंड्याला दम लागेपर्यंत मारलाय. रोज रोज जेवण करून वैतागलेली बायको म्हणते, बायको, मीच तुम्हाला जेवण बनवून दिलं पाहिजे असा काही कायदा आहे का? नवरा, कायदा कशाला हवा? अवघ्या जगात हीच पद्धत आहे. कैद्याला जेवण सरकारच देतं. बायको, तुम्हाला एक प्रश्न विचारते. जगातील सर्वोत्तम गायक कोण? नवरा, मला सांगता येणार नाही, तूच सांग. बायको, मच्छर. नवरा, कसं काय ग? बायको, तिचं गाणं कुणाला आवडो किंवा ना आवडो, टाळ्या वाजवाव्याच लागतात. त्या दिवसापासून नवरा पण टाळ्याच वाजवतोय. डॉक्टर, टेन्शनमध्ये असताना तुम्ही काय करता? वेडा, डॉक्टर साहेब, मी मंदिरात जातो. डॉक्टर, अरे वा, छान. मग तिथं जाऊन तुम्ही ध्यान वगैरे करता का? वेडा, नाही, मी लोकांचे बूट आणि चप्पल मिक्स करतो. मग मी त्या लोकांना बघत बसतो. त्यांना टेन्शनमध्ये बघून माझं टेन्शन दूर होतं. एका भिकाऱ्याला 100 रुपयाची नोट मिळाली. खुश झालेला तो भिकारी 5 स्टार हॉटेलमध्ये गेला आणि पंचपक्वानावर ताव मारला. त्याच्या जेवणाचं बिल 1,500 रुपये झालं. त्यानं मॅनेजरला सांगितलं, माझ्याकडे पैसे नाहीत. मॅनेजरनं त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. भिकाऱ्याने 100 रुपयाची नोट पोलिसांना दिली आणि सुटका करून घेतली. याला म्हणतात फायनान्स मॅनेजमेंट विदाऊट MBA. बायको, तुम्ही माझा विश्वासघात केलात. नवरा, का? मी काय केलंय? बायको, तुमचं आधीच एक लग्न झालंय आणि तुम्हाला राणी नावाची दुसरी बायको आहे. हे तुम्ही माझ्यापासून लपवलंत. नवरा, मी काहीही लपवलं नाही. तुझ्या बाबांना मी सांगितलं होतं की तुमच्या मुलीला मी राणीसारखी ठेवेन. बायको कोमात, नवरा जोमात. वडील, बाळा मला एक ग्लास पाणी आण. पहिला मुलगा, मी नाही आणणार. दुसरा मुलगा, जाऊ द्या ना बाबा, तुम्हाला तर माहीतच आहे तो किती उद्धट आहे ते. तुम्हीच उठून घ्या आणि माझ्यासाठीही एक ग्लास आणा. नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण सुरू असतं. बायको, आपल्या भांडणात प्रत्येक वेळी माझ्या घरच्यांना का आणता? नवरा, टीव्ही खराब झाल्यावर कुणी टीव्हीला शिव्या देत नाही, कंपनीवाल्यांना देतं. कर्मचारी, सर, काही दिवसांची रजा हवी आहे. बॉस, रजा एक अटीवर दिली जाईल. मला सांग,
कटाप्पाने बाहुबलीला का मारले? सर, बाहुबलीने कटाप्पाला सुट्टी दिली नसावी. बॉसने रजेचा अर्ज तात्काळ मंजूर केला. नवीनच लग्न झालेल्या पुणेरी सुनेला सासू म्हणते, सासू, मला चहा अगदी गरम लागेल ग. जरा सुद्धा थंड मला चालत नाही. सून, हो का? मग तोंडातच घालू का तुमच्या? त्या दिवसापासून सासूनं चहा सोडून दिला. यमराज जेव्हा एका महिलेला घेऊन जायला येतो, यमराज, चल मी तुला न्यायला आलोय. बाई, फक्त 2 मिनिट द्या मला. यमराज, 2 मिनिटात असं काय करणार आहेस? बाई, फेसबुकवर स्टेटस टाकते. ट्रॅव्हलिंग टू यमलोक. यमराज जागेवर बेशुद्ध. पती, मी किती साधी होते. तुम्हाला न पाहताच लग्नाचा निर्णय घेतला. पती, म्हणजे फोटोही पाहिला नव्हतास? पत्नी, नाही ना, फोटोही पाहिला नव्हता. आई बाबांनी सांगितलं आणि लग्नाला तयार झाले. पती, अगं हे तर काहीच नाही. मी तुझ्यापेक्षाही साधा होतो. तुझा फोटो पाहिला असतानाही मी नकार दिला नाही. सुरेश, डॉक्टर साहेब, माझी एक समस्या आहे. डॉक्टर, बोल, काय झालं? सुरेश, मला बोलताना समोरची व्यक्ती दिसत नाही. डॉक्टर हैराण होऊन, असं नेमकं कधी कधी होतं? सुरेश, फोनवर बोलताना. नवरा बायको डिनरसाठी हॉटेलमध्ये गेले होते. नवरा, काय खाणार? पिझ्झा ऑर्डर करूया. बायको, नको, सध्या मी डाएटवर आहे, त्यामुळे लाईटच खाते. नवरा वेटरला, माझ्यासाठी एक पिझ्झा आणि मॅडमसाठी एक LED बल्ब. पत्नी, चला ना, आज बाहेर जेवायला जाऊ. पती, का? पत्नी, आठवड्यातून एकदा तरी. माझ्या मनाला वाटतं तुम्हाला काहीतरी चविष्ट खायला घालावं. पती, तू प्रत्येक वेळे माझं माझं का करत असतेस? त्याऐवजी आपलं आपली असं म्हणायला हवं. पतीची बोलणी सुरू असताना पत्नी कपाटात शोधाशोध करत होती. ती कपाटात काय शोधतेस? पत्नी, आपली साडी. नवऱ्याचा फोन नेहमी लॉक असायचा. पासवर्ड पण काहीतरी अवघड ठेवला होता. एके दिवशी फोन लॉक न करता नवरा वॉशरूमला गेला. बायकोनं संधी साधली. तिनं नवऱ्याचे मेसेज तपासायला सुरुवात केली. थोड्या वेळानं नवरा तिथं आला. बायको रागानं लालबुंद झाली होती. नवरा, काय झालं ग? सगळं ठीक ना? बायको संतापून, हा, पप्पू प्लंबर तुम्हाला काय विचारतोय? जानू, जेवलास का म्हणून. बायकोचा वाढदिवस. कंजूस नवऱ्यानं सकाळी शुभेच्छा दिल्या. पाकिटाचा विचार करत करत त्यानं बायकोला गिफ्टबद्दल विचारलं. नवरा, काही गिफ्ट हवंय का तुला माझ्याकडून? बायकोला नवी कार हवी होती. तिनं सूचक शब्दात इच्छा व्यक्त केली. बायको, मला ना अशी वस्तू हवे की मी बसल्यावर लगेच सेकंदात 0 पासून 100 वर जाईल. नवरा, बर, संध्याकाळी आणीन हं. संध्याकाळी नवरा बायकोसाठी वजन काटा घेऊन आला. बायको नवऱ्यावर प्रचंड संतापली होती. बायको, लग्नानंतर खूप प्रेम करणार असं म्हणाला होता तुम्ही, पण आता तुम्ही माझ्यावर फार प्रेम करतच नाही. नवरा, अगं मला काय माहीत होतं तुझं लग्न माझ्याशीच होणार आहे. बायको, अहो ऐक ना, मी तुमच्यासाठी ना एक मस्त शर्ट आणलाय. नवरा, अरे वा, खूपच चांगला शर्ट आहे. कितीला घेतलास? बायको, 7,500च्या साडीवर फ्री होता. मला खूप आवडला. मग त्या शर्टसाठी मला साडीही घ्यावी लागली. नवरा अजून डोक्याला हात धरून बसलाय. वर्गात गुरुजी झंप्याला प्रश्न विचारतात. गुरुजी, झंप्या, चल 15 फळांची नावं सांग पाहू. झंप्या, आंबा, फणस, पेरू. गुरुजी, संपात झंप्या, 3 झाली, बाकीच्या 12 फळांचीही सांग. झंप्या, 1 डझन केळी. गुरुजींनी झंप्याला कुदवला. बॉस, अरे वा, आज चक्क लवकर आलात ऑफिसात. तो सकाळी बायकोसोबत
भांडण झालं. भांडणानंतर बायको म्हणाली, "नरकात जा." मग आलो निघून. मी तिला रात्री विचारलं, की "तुला मी जास्त आवडतो की झोप?" तर तिनं सकाळी 9 वाजता रिप्लाय दिलाय, की "तू आवडतो."